प्रवासी पण जात होते, त्यांचाही जीव धोक्यात आला. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या जवळजवळ 5 कोटी निधी खर्च करून आज स्कायवॉकवरती शेड टाकण्यात आली होती. खाजगी विकासाकडनं ही बिल्डिंगचं तोडकाम करताना आज इथे मोठ्या प्रमाणात शेड कोसळलेले आपण बघत असाल. तर आम्ही आता वॉर्ड ऑफिसरशी माझं बोलणं झालं आहे, आयुक्तांशी देखील माझं बोलणं झालं आहे. ही शेड अतिशय महत्त्वाची होती आणि ही बिल्डिंग तोडताना यावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी देखील येत असतात, तर त्यांच्या जीवितास देखील धोका निर्माण झाला होता. त्याचबरोबर या शेडचं जे आज नुकसान झालेलं आहे त्याची नुकसान भरपाई आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी हे तोडकाम केलं आहे, ज्यांनी हे नुकसान केलं आहे, त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी मी आयुक्तांकडे आता केलेली आहे. दुसरीकडे पण आपण बघाल तर इथे मोठ्या प्रमाणात आमचे शिवसैनिक उपस्थित झालेले आहेत आणि प्रश्न असा आहे की आत्ता ही बिल्डिंग अशा अवस्थेत आहे की ही परत कधीही पडू शकते आणि लोकांच्या जीवितास धोका होऊ शकतो. कुठलीही बॅरिकेडिंग अजून सुद्धा केलेली नाही. आता मी वॉर्ड ऑफिसरांना इथे बोलवलं आहे आणि तातडीने बॅरिकेडिंग करायला सांगितलेलं आहे. म्हणजे अतिशय हलगर्जीपणाचं हे काम सुरू आहे. त्याच्यासाठी माझी आयुक्तांना विनंती आहे की तातडीने आपण गुन्हा दाखल करून त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी. मी आयुक्तांना तेच सांगितलं की दुपारी हे झालंय, आम्ही कळवण्यापेक्षा महापालिकेला कसं कळलं नाही आणि त्यासाठी आयुक्तांना मी सांगितलं की निग्लिजन्स कोणाकोणाचं आहे, कोणाकोणाचं दुर्लक्ष याच्यावर झालंय, त्याच्या सगळ्यांवर गुन्हे दाखल करा आणि तातडीने कडक कारवाई करा अशी विनंती मी त्यांना केलेली आहे.